Hello dear students, today we are going to see direct and indirect speech. चला तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मधील आपण आज असा भाग शिकणार आहोत की ज्यामध्ये प्रश्नार्थक वाक्याने सुरुवात जर झाली असेल डायरेक्ट स्पीच मध्ये, तर अशा वेळेस इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याविषयी माहिती जाणून घेऊया. कालच्या तासामध्ये आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स चे प्रकार बघितलेले होते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार येतात, एक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि एक WH क्वेश्चन. ठीक आहे. तर कालच्या तासामध्ये yesterday we had seen that verbal questions. कालच्या तासामध्ये आपण डायरेक्ट स्पीच मध्ये जे काही व्हर्बल क्वेश्चन होते याविषयी माहिती बघितली होती. टुडे वी आर गोइंग टू सी WH टाइप ऑफ क्वेश्चन्स इन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हा जो टॉपिक आहे या टॉपिक मधील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कोणतं? व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरा कोणता? WH क्वेश्चन. ठीक आहे. तर आजच्या तासामध्ये आपण जे बघणार आहोत WH क्वेश्चन्स काय असतात नेमकं याविषयी बघूया. आता WH क्वेश्चन्स काय आहे बरं? हे जे WH क्वेश्चन्स आहे हे नेमके WH क्वेश्चन्स काय आहे, कोणते असतात WH क्वेश्चन्स याविषयी माहिती बघूया. आता WH क्वेश्चन म्हणजे नेमकं काय असते, तर ज्या प्रश्नाची सुरुवात WH शब्दाने झाली असेल. आता WH शब्द कोणते असेल तुम्हाला माहिती असेलच, जसे की व्हॉट, व्हेअर, हू, हुज, whom, why, how. हा सुद्धा WH शब्द आहे बरं. हाऊ मेनी या प्रकारामध्ये म्हणजे ETC यामधलं कोणतेही जरी आलं असेल अवतरण चिन्हामध्ये सुरुवातीला जर यापैकी कोणताही शब्द आलेला असेल तर ते म्हणजे काय असते बरं? तर ते म्हणजे डायरेक्ट स्पीच जे दिलेलं वाक्य आहे ते WH क्वेश्चनचं वाक्य असं तुमच्या लक्षात येईल, असं तुम्हाला गृहीत धरावं लागेल. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये नेमकं कसं विचारलं जाते ते? आता अशा वेळेस तुम्हाला फक्त डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा चेंज इनटू नरेशन एवढंच तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जात असते. ठीक आहे. पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे काय करायचं असते, हे ओळखून तुम्हाला तयार करायचं असतो. किंवा पेपरमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात किंवा अल्टरनेटिव्ह दिलेले असतात किंवा चॉईस दिलेले असतात, त्याचे ऑप्शन दिलेले असतात नाही का. याच ऑप्शन मधून तुम्हाला एक चूज करायचं असते. पण आता आपण चूज करत असताना नेमकं कोणतं चूज करणार आहे, तर याविषयी सुद्धा आपल्याला नेमकं दिलेलं जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सवरून आपल्याला करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे सुद्धा माहिती असणं तेवढंच गरजेचं असते. त्यासाठी आपल्याला जे काही रूल्स आहे किंवा रेग्युलेशन्स आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधील, तर ते रेग्युलेशन तुम्हाला पाठ करणे गरजेची गोष्ट राहील किंवा लक्षात ठेवणे गरजेची गोष्ट राहील नाही का मित्रांनो. तर बघा आता सेंटेन्स माध्यमातून कशा पद्धतीने येईल पेपरमध्ये त्या पद्धतीने आपण बघूया. लेट अस सी सम सेंटेन्सेस WH क्वेश्चन्स. नंबर 1, शी आस्क्ड हिम कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये व्हॉट आर यू डुईंग हिअर क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता बघा या ठिकाणी लक्ष द्या. आता तुम्हाला पेपरमध्ये एकतर काय येत असते, चेंज इनटू नरेशन अशा पद्धतीने विचारण्यात येईल किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच अशा पद्धतीने विचारण्यात येईल. ठीक आहे. तर नेमका आपण कसा प्रकार ओळखायचा? आपण या अगोदर सुरुवातीला असर्टिव्ह सेंटेन्स पण बघितली होती डायरेक्ट स्पीच मधील नाही का, त्याचे सुद्धा आपण प्रकार बघितलेले होते. त्याचबरोबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा कालच्या तासामध्ये बघितलं होतं, पण त्याचा पहिला टाईप बघितला होता तो म्हणजे कोणता? व्हर्बल क्वेश्चन. तुमच्या लक्षात आलेलं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल व्हर्बल क्वेश्चनचा जाणून घ्या, मागच्या कालच्या तासामध्ये टाकलेला आहे तो एकदा बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हर्बल क्वेश्चन नेमकं काय असते. आणि आजचा जो आपण व्हिडिओ घेत आहोत तो म्हणजे WH क्वेश्चन्स जर आलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्शन करायचं, कशा प्रकारे त्याला तयार करायचं याबद्दल जाणून घ्यायचं आपल्याला. चला तर आपण लक्ष द्या इकडे. सगळ्यात पहिले काय करायचं, दिलेल्या वाक्यातला रिपोर्टेड व्हर्ब ओळखायचा. आता रिपोर्टेड व्हर्ब सगळ्या मुलांना माहिती असेलच. आतापर्यंत जेवढे काही आपले लेक्चर्स झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत आलेले होते की रिपोर्टेड व्हर्ब हा नेमका कसा ओळखायचा,
हाऊ टू आयडेंटिफाय रिपोर्टेड व्हर्ब. तर इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा भाग जो असतो, जो इन्व्हर्टेड कॉमा आहे याच्या बाहेरचा जो भाग असतो ते म्हणजे तुमचं काय झालेला आहे, रिपोर्टेड व्हर्ब झालेला असतो. हा तुमचा काय झालेला आहे, रिपोर्टेड व्हर्ब. आणि जो पार्ट इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला आहे तो काय आहे हे पहिले आपल्याला बघून घ्यावं लागेल. तो दिलेला भाग कोणता आहे, तर या ठिकाणी व्हॉट आर यू डुईंग हिअर हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो ग्रॅमॅटिकली, तर रिपोर्टिंग स्पीच म्हटलं जात असते. तर या ठिकाणी बघायचं नेमकं की या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं विचारलेलं आहे हे पहिले जाणून घ्यायचं. इथं सरळ सरळ क्वेश्चन मार्क दिसतो आहे, सरळ समजून जायचं. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स वाक्य आहे. नंतर सेकंड कंडिशन काय लक्षात घ्यायची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तर त्या वाक्यामध्ये कशाने सुरुवात झालेली आहे हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. मग या ठिकाणी डब्ल्यू शब्द कोणता आलेला आहे, व्हॉट आलेला आहे. म्हणजेच हे का बरं बघतो आपण कालच्या तासामध्ये सांगितलं होतं डब्ल्यू शब्द सोडून जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर ते सर्व जे वाक्य असतात ते सर्व वाक्य हे डायरेक्ट स्पीच मधील जे वाक्य असेल ते वाक्य व्हर्बल क्वेश्चनचे असतात, बरोबर आहे. पण इथे जर वाक्याच्या सुरुवातीला किंवा प्रश्नार्थक वाक्याच्या सुरुवातीला जर डब्ल्यू शब्द आलेला असेल तर अशा वेळेस याचा वापर कुठे करायचा आहे, तर याचा वापर जो आहे हा वापर तुम्हाला दोन सेंटेन्स जॉईन करत असताना किंवा दोन वाक्यांना जोडण्यासाठी, जसं आपण इफचा वापर केलेला होता त्याचप्रमाणे इथे आपल्याला इफ न घेता आपल्याला काय घ्यावं लागेल, तर डब्ल्यू शब्दाचा वापर करावा लागेल. मग हा नेमका डब्ल्यू शब्द नेमका आहे तरी काय, तर आपल्याला इकडला तिकडला कुठलाच घ्यायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. तर काय करायचं आहे, या वाक्यामध्ये जो कोणता डब्ल्यू शब्द आलेला असेल तोच डब्ल्यू शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. जसे की या ठिकाणी काय आलेला आहे, व्हॉट आलेला आहे. तर वाक्याचे दोन भाग जोडण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला कोणता शब्द वापरावा लागेल, व्हॉटनीच जॉईन करावा लागेल. दुसरा तिसरा कोणताही शब्द घ्यावा लागणार नाही. जर आपण घेतलात तर तुमचं उत्तर काय होईल, रॉंग होईल. ठीक आहे, लेट अस सी आन्सर. चला आता याचं आन्सर बघूया कसं होतं. तर शी आस्क हिम हा जो रिपोर्टेड व्हर्ब आहे, आता डायरेक्टली प्रश्न आपण हा विचारत असतो नाही का, प्रश्न हा सांगत नसतो, आपण विचारतो. तर या ठिकाणी रिपोर्टेड व्हर्ब मध्ये ऑलरेडी काय दिलेलं आहे, आस्क दिलेलं आहे. तर हा ॲज इट इज आस्क घ्या. त्यानंतर कोणाला विचारलं आहे, त्याला विचारलं म्हणजे हिमला. जशा तसं दोन वाक्य जॉईन करण्यासाठी काय घ्यायचे तुम्हाला, व्हॉटच घ्यावं लागेल. जो शब्द कंजेशन म्हणून आलेला असेल तोच शब्द या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, जो शब्द तुमचा प्रश्नार्थक वाक्याच्या सुरुवातीला आला असेल तोच शब्द या ठिकाणी कंजेशन म्हणून वापरायचा आहे. ठीक आहे, व्हॉटच घ्यावं लागेल. इथे जर हु आलं असतं आपण हु घेतलं असतं, इथे व्हेअर आलं असतं व्हेअर घेतलं असतं, व्हेन आलं असेल व्हेन घ्यायचं, हाऊ मेनी आलं असेल तर हाऊ मेनी घ्या, हाऊ मच आलं असेल तर हाऊ मच घ्या. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ही फार काळजीपूर्वक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता त्यानंतर काय करायचं, आपल्याला प्रश्नार्थक वाक्याचं ॲसिडिटी सेंटेन्स मध्ये आपण तयार करत आहोत. कारण शेवटी इनडायरेक्ट करत असताना शेवटी आपण फुल स्टॉप देणार आहे. म्हणजेच काय, व्हॉटच्या नंतर आपल्याला टू बी फॉर्म घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. तर काय करायचंय तुम्हाला, तर त्या वाक्याचं सरळ वाक्य तयार करायचं आहे. सरळ वाक्य तयार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, या प्रश्नार्थक वाक्यामध्ये सब्जेक्ट ओळखायचा. सब्जेक्ट कोणता आलेला आहे, यू. मग हा यू पुन्हा वापरला आहे या हिम साठी. म्हणजेच यूचा बद्दल काय होईल या ठिकाणी, ही होईल, कारण इथे हिम आलेला आहे. म्हणजे या यूचा बद्दल काय झाला, ही. इथे आर आलेला आहे, आरचं पास्ट टेन्स घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल पास्ट टेन्स, कारण या वाक्यामध्ये रिपोर्टेड व्हर्ब जे आहे हे कसं आलेलं आहे, इन पास्ट टेन्स, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आलेला आहे. म्हणून आरचा पास्ट टेन्स काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार कराल आरचा पास्ट टेन्स वेअर होतो. पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आरचा पास्ट टेन्स वेअर होईल मान्य आहे, पण आपण जर हिच्या समोर वेअर घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. मग त्यामुळे कधीही लक्षात घ्यायचं, डिपेंड अपॉन टू द सब्जेक्ट व्हाईल यू आर युझिंग टू बीज फॉर्म. ज्यावेळेस आपण टू बीज फॉर्म यूज करतो आहोत त्यावेळेस सब्जेक्टकडे सुद्धा तेवढंच तुम्हाला लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आलेला आहे, ही आलेला आहे. ही कसं आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आरचा पास्ट टेन्स काय घ्यावं लागेल तुम्हाला, इथे वॉज घ्यावं लागेल, वॉज. त्यानंतर हे जे मेन व्हर्ब आहे, हे जे व्हर्ब आहे ॲज इट इज जशा तसं घ्या, डुईंग. आणि आता इथे बघा, इथे कोणता शब्द आलेला आहे, हिअर आलेला आहे. मग हिअर आपण जर सपोज तुम्ही जर ते हिअरच घेतो म्हटलं गडबडीमध्ये, कारण ऑप्शन मध्ये असे सुद्धा हिअर असणारे सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये सेंटेन्स असू शकतात तुमचं उत्तर रॉंग होण्यासाठी. म्हणजे एकच उत्तर त्यातलं करेक्ट असू शकते ज्या विद्यार्थ्यांचं जर बारकाईने लक्ष असेल तर. ठीक आहे, मग इथे हिअर जर तुम्ही घेतलं तर तुमचं उत्तर पुन्हा रॉंग होऊ शकते. तर आपण
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकवत असताना सुरुवातीलाच मी यामध्ये कोणत्या शब्दाचा कोणत्या प्रोनाउनचा कसा बदल होतो हे आपण व्हिडिओ टाकलेला आहे. जरूर तो बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही. कोणत्या वेळेस कोणते शब्द बदल करायचा, जसं तर हिअर आहे, मग हिअरचा बदल काय होईल, देअर होईल. तर तुम्हाला देअर घेणे कंपल्सरी आहे. देअर घ्यावंच लागेल तुम्हाला. जर तुम्ही कदाचित हिअरच लिहिलं तर तुमचं आन्सर काय होईल, त्या ठिकाणी रॉंग होईल. ठीक आहे. नाव नेक्स्ट सेंटेन्स. चला आपण नेक्स्ट सेंटेन्स कडे बोलूया. बघा, शी सेड, कॉमा इंटू कॉमा मध्ये, व्हॉट विल मदर से, व्हॉट विल मदर से, मदर से, क्वेश्चन मार्क इनटू कॉमा कंप्लीट. बघा या ठिकाणी रिपोर्टिव्ह वर्ब काय आलेला आहे, फक्त शी सेड आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टेड वर्ब फक्त सेड दिसत आहे तुम्हाला, शी सेड, शी सेड एवढं दिसत आहे. पण थोड्या वेळापूर्वी मी पहिलं फर्स्ट सेंटेन्स शिकवताना सांगितलं की प्रश्न हा आपण म्हणत नसतो किंवा प्रश्न हा आपण सांगत नसतो. प्रश्न हा काय असते, आपण विचारत असतो. त्यामुळे या ठिकाणी सेडचा बद्दल तुम्हाला काय घ्यावं लागेल, आस्क घ्यावं लागेल. म्हणजे काय घ्यावं लागेल, शी आस्क्ड. आता इथे दोन वाक्य जोडासाठी काय घ्यावं लागेल, डब्ल्यू शब्द कोणता आलेला आहे, व्हॉट, व्हॉटच घ्या. त्यानंतर यातला सब्जेक्ट ओळखायचा. सब्जेक्ट कोणता आहे, मदर, मदरचं मदरच होईल बेटा. त्यामुळे या ठिकाणी ॲज इट इज जसं तसं घ्या, मदर. इथे काय आलेलं आहे, विल आलेलं आहे. आता विल हे काय झालेलं आहे, विल हे आपल्याला विल विल जे आहे या विलचा पास्ट टेन्स घ्यावा लागेल, कारण इथे काय आलेलं आहे, पास्ट टेन्स आस्क आलेला आहे. म्हणजे विलचा पास्ट टेन्स काय होईल, वुड. त्यानंतर जे वर्ब आहे ते वर्ब घ्या, से, शेवटी फुल स्टॉप. बघा आन्सर कट झालेला आहे. शी आस्क्ड व्हॉट मदर वुड से, शी आस्क्ड व्हॉट मदर वुड से, नाही का. अशा पद्धतीने तुमचा इनडायरेक्ट स्पीच तयार होईल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट सेंटेन्स, शंकर आस्क्ड, कॉमा इंटू कॉमा मध्ये, हू हॅज ड्रॉप्ड धिस बॅग हिअर. बघा आता बघा या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, शंकर आस्क्ड हू हॅज ड्रॉप्ड धिस बॅग हिअर. सरळ सरळ इथे आस्क आलेला रिपोर्टिव्ह वर्ब जशा तसं घेऊन घ्यायचं. शंकर आस्क, पुन्हा दोन वाक्य जॉईन करायचे आपल्याला. रिपोर्टिव्ह वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच हे जे 2 पार्ट्स सेंटेन्सचे आहे, तर हे त्या ठिकाणी काय करायचं, जॉईन करून घ्यायचं आहे. तर कशाने जॉईन होणार, या ठिकाणी डब्ल्यू शब्द कोणता आलेला आहे, हू आलेला आहे. चला जसं आहे तसं हू घेऊन घ्यायचा, दुसरा तिसरा कोणताही घेता येणार नाही. ठीक आहे. हू घेतल्यानंतर या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसतोय का, नाही. विद्यार्थी मित्रांनो कधी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस हूने प्रश्न तयार होत असतो तर त्यावेळेला हूच्या सेंटेन्समध्ये कधीच सब्जेक्ट हा आलेला नसतो. कारण जी सब्जेक्टची पोझिशन आहे ती पोझिशन खरोखर हूने घेतलेली असते. त्यामुळे त्या वाक्यात आपण सब्जेक्ट शोधायची गरज नाही आहे. कारण की कसं असते, जसं आपण बघायचे दोन सेंटेन्स बघितली, त्या दोन्ही सेंटेन्समध्ये सब्जेक्ट होता म्हणून आपण सब्जेक्ट घेतलं. नाही रे मॅडमने तर डब्ल्यू शब्दानंतर सब्जेक्ट वापरा म्हणून सांगितलं. पण हू ज्यावेळेस वाक्याची सुरुवात हूने होते, ज्यावेळेस वाक्याची सुरुवात हूने होते त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला नसतो. मग अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट जे कोणता शब्द आलेला असेल तो शब्द बघायचा. इथे काय आलेला आहे, हॅज आलेला आहे. तर इथे आपल्याला हॅज घेता येणार नाही. तर तुम्हाला इथे काय घ्यावं लागेल, हॅजचा पास्ट टेन्स हॅड, ऑलरेडी थर्ड फॉर्म आहेच, ड्रॉप. कारण दिलेलं वाक्य कसं आहे, प्रेझेंट परफेक्ट मध्ये आहे. प्रश्न हा आपल्याला पास्ट परफेक्ट मध्ये, कारण रिपोर्टेड वर्ब कसं आहे आपलं पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून आपण पास्ट टेन्स मध्येच करत आहे. इथे धिस आलेला आहे. धिसचा बदल काय होतो विद्यार्थी मित्रांनो, दॅट, बॅग. हिअरचा बदल देअर. इथे चुका करायच्या नाही. कितीही बदल असेल शब्दाचा तरी ते शब्द बदल, ज्या शब्दाचा बदल होतो त्या शब्दाचा बदल करणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा आन्सर कसं झालेला आहे बघा, शंकर आस्क्ड हू हॅड ड्रॉप दॅट बॅग देअर. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासामध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधील इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मधील WH क्वेश्चन नेमकं काय असते याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. थँक्यू.